गुड मॉर्निंग स्टुडंट्स. रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स हा टॉपिक बघतोय आपण. आणि लास्ट लेक्चरमध्ये आपण मेगास्पोरेंजेनेसिस, मेगा गॅमॅटोजेनेसिस अँड डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमॅटोफाईट हे 3 महत्त्वाचे पॉईंट बघितले. आणि आज आपण जो पॉईंट बघणार आहे तो आहे पॉलिनेशन. तर चला पहिल्यांदा आपण पॉलिनेशन म्हणजे काय बघूया. तर बघा, ज्या वेळेला आपण स्ट्रक्चर ऑफ अँथर आणि स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन हे 2 पॉईंट बघत होतो, त्यावेळेला आपण पोलन ग्रेनच्या कॅरेक्टरिस्टिक बघितल्या होत्या. त्यामध्ये आपण काय म्हणत होतो, तर पोलन ग्रेन्स हे नेहमी कसे असतात, तर नॉन मोटाईल असतात. ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्वतःहून मूवमेंट करू शकत नाहीत. अर्थात पोलन ग्रेन्सना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, अर्थात एका फ्लॉरपासून दुसऱ्या फ्लॉरकडे जाण्यासाठी काही एजन्सीज लागतात, काही एजंट्स लागतात. ठीक आहे. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया, तर पॉलिनेशनची डेफिनेशन बघूया. तर इथे मी तुम्हाला पिक्चर दाखवलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतं, तर एक हनी बी आहे, एक येलो कलरचं फ्लॉवर आहे आणि ती हनी बी स्वतःच्या लाईफ सायकल कॅरीड आऊट करायला त्या फ्लॉवरवरती येते. स्वतः काय करते, तर नेक्टर थ्रू फूड मटेरियल घेते आणि त्यानंतर तिथून निघून जाते. पण असं करत असताना ती न कळत काय करत असते, तर स्वतःची जी काय बॉडी आहे या बॉडीवरती नेक्टर्स घेत असते, पोलन ग्रेन्स घेत असते, कॅरी करत असते. आणि त्यानंतर ज्या वेळेला ती दुसऱ्या फुलावरती बसेल त्यावेळेला न कळत तिच्या बॉडीवरचे असणारे जे काही पोलन ग्रेन्स आहेत हे न कळत त्या दुसऱ्या फ्लॉवरच्या स्टिग्मावरती लँड होत असतात. ठीक आहे. मग भले ॲक्सिडेंटली असो, पर्पजफुली असो किंवा दुसऱ्या कुठल्या एजंट थ्रू असो, ज्या वेळेला पोलन ग्रेन स्टिग्मावरती लँड होतात, ही जी प्रोसिजर आहे याला म्हणतात पॉलिनेशन. ठीक आहे. पॉलिनेशनची डेफिनेशन अत्यंत सिंपल आहे. बघा इथे काय सांगितलं आहे. पॉलिनेशन इज ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. ठीक आहे. एका फ्लॉवरपासून दुसऱ्या फ्लॉवरपर्यंत किंवाच एकाच फ्लॉवरचे ज्या वेळेला पोलन ग्रेन्स स्टिग्मावरती जाऊन लँड होतात त्यावेळेला त्याला पॉलिनेशन असं म्हणतात. ठीक आहे. तर बघा, इथे फ्लॉवर आहे, इथे आहे स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी, आणि हे सगळे काय आहेत, तर पोलन ग्रेन्स. ठीक आहे. अर्थात हे अँथर जे आहेत, हे अँथर काय करतात, पोलन ग्रेन्सना कॅरी करतात. आणि ही जी काय एजन्सी आहे किंवा हा जो काही बायोटिक एजंट आहे, हा बायोटिक एजंटच्या मदतीने हे पोलन ग्रेन्स जे आहेत हे काय करतात, तर स्टिग्मावरती जाऊन लँड होतात. आणि याच प्रोसिजरला आपण म्हणतो पॉलिनेशन. सोपं आहे का? तर चला नेक्स्ट पॉईंट बघूया. इथे एक तुम्हाला छान दुसरी डायग्राम दाखवली आहे. इथेही पॉलिनेशन दाखवलं आहे. इथे 2 फ्लॉवर्स दाखवलेत एका स्पीसीसचे. एक फ्लॉवर काय तयार करतो, पोलन ग्रेन जे आहेत हे त्यांनी डेव्हलप केलेले आहेत आणि या बी थ्रू ते काय करतात, तर दुसऱ्या फ्लॉवरच्या स्टिग्मावरती जाऊन ते काय करतात, पोहोचवतात. म्हणजेच पोलन ग्रेन स्टिग्मावरती लँड होतात. यालाच पॉलिनेशन म्हणतो आपण. आता बघा, एजंट्स ऑफ पॉलिनेशन. ठीक आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे की पोलन ग्रेन्स जे आहेत हे नॉन मोटाईल आहेत, हे स्वतःहून मूवमेंट करू शकत नाहीत. अर्थात पॉलिनेशन होण्यासाठी म्हणजेच पोलन ग्रेन्सना स्टिग्मावरती लँड होऊन देण्यासाठी काही एजन्सीजचा वापर केला जातो, काही एजंट्सचा वापर केला जातो. मग हे एजंट्स कोणते कोणते आहेत बघा. काही एजंट्स जे आहेत ते आहेत कोणते, तर अबायोटिक फॅक्टर्स, आणि काही आहेत ते कोणते, तर बायोटिक फॅक्टर्स. ठीक आहे. आता अबायोटिक फॅक्टर्स कोणते कोणते आहेत बघा, तर विंड अँड वॉटर हे महत्त्वाचे अबायोटिक फॅक्टर्स आहेत. जनरली यांच्या थ्रू पॉलिनेशन जास्त प्रमाणात केलं जातं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर अबायोटिक फॅक्टर्समध्ये कोण कोण इन्क्लूड होतं, तर बर्ड्स, इन्सेक्ट, बॅट या 3 टाईपचे बायोटिक फॅक्टर्स पॉलिनेशनमध्ये इम्पॉर्टंट रोल परफॉर्म करतात. किंवा तुम्ही असं म्हणू शकता, या एजन्सींच्या मदतीनेच
प्लांट्समध्ये पॉलिनेशन होत असतं. प्लांट स्वतःहून मोटाईल होऊन दुसऱ्या प्लांटपर्यंत पोचू शकत नाहीत किंवा पोलन ग्रेन स्वतःहून जाऊन दुसऱ्या फ्लॉवरच्या स्टिग्मावरती जाऊन लँड होऊ शकत नाहीत. तर त्यासाठी त्यांना या एजंट्सची मदत घ्यावी लागते. अर्थातच जे काही एजंट्स आहेत पॉलिनेशनचे ते 2 टाईपमध्ये डिवाइड होतात, अबायोटिक अँड बायोटिक. अबायोटिकमध्ये 2 टाईप आहेत, विथ द हेल्प ऑफ विंड अँड विथ द हेल्प ऑफ वॉटर. अर्थात बायोटिकमध्ये 3 फॅक्टर्स आहेत, बर्ड्स, इन्सेक्ट अँड बॅट. आता आपण नेक्स्ट पॉईंट बघूया. तर नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा, टाईप्स ऑफ पॉलिनेशन. जनरली जे पॉलिनेशन होतं हे 3 टाईपने होतं. तर या 3 टाईप कोणते कोणते? तर पहिला टाईप आहे ॲटोगॅमी, त्याला म्हणतात सेल्फ पॉलिनेशन. नेक्स्ट जो आहे तो टाईप आहे क्रॉस पॉलिनेशन म्हणजे झॅनोगॅमी. आणि लास्ट वन टाईप जो आहे तो आहे जेनॅटोगॅमी. आता एकापाठोपाठ एक सेल्फ पॉलिनेशन, क्रॉस पॉलिनेशन अँड जेनॅटोगॅमीचं मिनिंग काय आहे ते बघूया. तर इथे तुम्हाला एका स्लाईडमध्ये सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशनची इमेज दिलेली आहे. बघा, सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय, म्हणजे ॲटोगॅमी म्हणजे काय हे आता आपण पहिल्यांदा बघूया. जनरली ॲटोगॅमी म्हणजे सेल्फ पॉलिनेशन हे बायसेक्शुअल फ्लॉवरमध्ये होतं. म्हणजेच काय, तर त्या फ्लॉवरमध्ये अँड्रोशियम आणि गायनोशियम हे दोन्ही एकाच वेळेला असले पाहिजेत. अशा फ्लॉवरमध्ये सेल्फ पॉलिनेशन होतं. आता बघा, इथे जी काही तुम्हाला डायग्राम दिलेली आहे टिपिकल फ्लॉवरची, इथे काय आहे तर गायनोशियम पण आहे आणि अँड्रोशियम पण आहे, बरोबर आहे. म्हणजेच काय, तर फिमेल गॅमेट्स पण आहेत आणि मेल गॅमेटोफाईट पण आहे, बरोबर आहे. तर असा जर बायसेक्शुअल फ्लॉवर असेल तर तिथे सेल्फ पॉलिनेशन होतं. तर इथे काय होतं बघा, तर एकाच फ्लॉवरचे जे काही पोलन ग्रेन्स आहेत, या अंतर्वरती जे काही पोलन ग्रेन्स तुम्हाला दिसतात एकाच फ्लॉवरचे, ते काय करतात, स्वतःच्या स्टिग्मावरती जाऊन लँड होतात. ठीक आहे. दुसऱ्या कुठल्या फ्लॉवरवरती जाऊन लँड होण्यापेक्षा ते काय करतात, तर स्वतःच त्याच फ्लॉवरच्या स्टिग्मावरती जाऊन ते लँड होतात. अर्थात इथे जे काही पोलन ग्रेन्स आहेत आणि जी काही स्टिग्मा आहे ती एकाच फ्लॉवरमध्ये सिच्युएटेड आहे. जर अशी कंडिशन असेल तर त्याला म्हणतात सेल्फ पॉलिनेशन. ठीक आहे. आता बघा, अर्थात ज्या वेळेला एकाच फ्लॉवरचे पोलन ग्रेन्स असतात आणि एकाच फ्लॉवरची स्टिग्मा असते, त्यावेळेला ज्यांचे या फ्लॉवरचे ज्या वेळेला ऑक्सप्रिंग्स जनरेट होतील त्यावेळेला हे ऑक्सप्रिंग्स किंवा जे न्यू प्लांट्स जनरेट होतील ते न्यू प्लांट्स हे अर्थातच त्यांच्या पॅरेंट्ससारखे असतील. म्हणजे तुम्ही इथं असं म्हणू शकता, न्यू प्लांट्स आर एक्झॅक्टली कार्बन कॉपी ऑफ देअर पॅरेंट्स. त्यांच्यामध्ये कोणत्याही टाईपचं जेनेटिकल व्हेरिएशन येणार नाही. ठीक आहे. बघा, तर सेल्फ पॉलिनेशनचे डेफिनेशन आपण परत एकदा बघतो. इट इज अ टाईप ऑफ पॉलिनेशन इन विच bisexual flower is pollinated by its own pollen grains. And the next one important point is offsprings or new plants are identical or genetically similar to their parents. अर्थात सेल्फ पॉलिनेशन कुणामध्ये होतं, तर एक्झाम्पल आहे पी प्लांट्स, हिबिस्कस प्लांट एक्सेट्रा. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट टाईपकडे जाऊया. तो नेक्स्ट टाईप काय आहे तर क्रॉस पॉलिनेशन. आता इथे बघा काय दाखवलं आहे, हे 2 फ्लॉवर आहेत, बरोबर आहे. पण ते कसे आहेत, 2 वेगवेगळ्या प्लांट्सवरती आहेत. हे प्लांट वेगळं आहे, हे प्लांट वेगळं आहे, बरोबर आहे. पण यांची स्पेसिस आहे ती सेम आहे. हे दोन्हीचे दोन्ही टिपिकल हिबिस्कस फ्लॉवर आपण बघतोय. अर्थात ज्या वेळेला पॉलिनेशन हे 2 वेगवेगळ्या प्लांट्समध्ये होतं पण त्यांची स्पेसिस सेम असते, अशा वेळेला त्या पॉलिनेशनला म्हणतात क्रॉस पॉलिनेशन. इट इज अ टाईप ऑफ क्रॉस पॉलिनेशन व्हेन pollen grain of one flower is deposited on the stigma of flower of different plant belonging to the same species. ठीक आहे. एका स्पेसिसच्या 2 वेगवेगळ्या प्लांट्समध्ये जर पॉलिनेशन होत असेल
तर त्याला म्हणतात क्रॉस पॉलिनेशन. ठीक आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, ह्या दोन स्पेसीस सेम आहेत, दोन वेगवेगळे प्लांट्स आहेत आणि यांच्यामध्ये ज्या वेळेला पॉलिनेशन होतं त्यावेळेला ज्या वेळेला न्यू ऑक्सप्रिंग जनरेट होतील, न्यू प्लांट्स जनरेट होतील, यांच्यामध्ये थोडेसे जेनेटिक व्हेरिएशन असू शकतात. ठीक आहे. आता आपण थर्ड टाईप बघतोय, तो आहे जाइटोनोगॅमी. आता जाइटोनोगॅमीमध्ये काय होतं बघा, when pollination take place in between two flowers of the same plant, then it is known as जाइटोनोगॅमी. ठीक आहे. एकाच झाडाच्या दोन फुलांमध्ये ज्या वेळेला पॉलिनेशन होतं त्यावेळेला त्या टाईपला आपण जाइटोनोगॅमी म्हणतो. अर्थात ज्या वेळेला एका झाडाला दोन फुलं येतात त्यावेळेला त्यांचे जेनेटिकल कॅरेक्टरिस्टिक, जेनेटिकल मेकअप हा सेम असणार आहे. कारण का, तर ते एकाच झाडावरती आहेत. बरोबर आहे. जर अशा वेळेला पॉलिनेशन होत असेल किंवा अशा पद्धतीमध्ये पॉलिनेशन होत असेल एकाच झाडाच्या दोन फुलांमध्ये, म्हणजेच एका फ्लॉवरचे अँथर आणि दुसऱ्या फ्लॉवरची स्टिग्मा, यांच्यावरती पॉलिनेशन होत असताना ते झाड जर एकच असेल तर त्याला जाइटोनोगॅमी म्हणतात. बघा इथे तुम्हाला एक हिबिस्कस फ्लॉवरचं टिपिकल प्लांट दाखवलं आहे आणि इथे काय दाखवलं आहे, तर हे दोन फ्लॉवर जे आहेत ते एकाच झाडाचे आहेत आणि यांच्यामध्ये पॉलिनेशन होत आहे. इथले जे अँथर आहेत हे दुसऱ्या फ्लॉवरच्या स्टिग्मावरती जाऊन लँड होतात. जर अशी कंडिशन असेल तर त्याला जाइटोनोगॅमी असं म्हणतात. ठीक आहे. सोपं आहे का. आता आपण नेक्स्ट पार्टकडे जाऊया. तर काही वेळापूर्वीच आपण एक गोष्ट बघितलेली ती अशी की पोलन ग्रेन्स नॉन मोटाईल असतात आणि त्यांना एका फ्लॉवरपासून दुसऱ्या फ्लॉवरपर्यंत जाण्यासाठी काही एजन्सीज, काही एजंट्स लागतात. बरोबर आहे. काही वेळेला हे एजंट्स अबायोटिक असतात आणि काही वेळेला ते कसे असतात तर बायोटिक असतात. आता पहिले जे दोन टाईप्स आहेत ते आहेत अबायोटिक फॅक्टर्सच्या बेस्टवरती. जनरली अबायोटिक फॅक्टरच्या बेस्टवर पॉलिनेशनचे दोन इम्पॉर्टंट टाईप्स पडतात. ते कोणते कोणते, तर फर्स्ट वन आहे ॲनेमोफिली आणि दुसरा आहे हायड्रोफिली. ठीक आहे. ॲनेमोफिली मीन्स पॉलिनेशन टेक प्लेस विथ द हेल्प ऑफ विंड अँड हायड्रोफिली मीन्स पॉलिनेशन टेक प्लेस विथ द हेल्प ऑफ वॉटर. तर सगळ्यात पहिल्यांदा आता आपण ॲनेमोफिली म्हणजे काय ते बघूया. तर पॉलिनेशन विथ द हेल्प ऑफ विंड इट इज ॲनेमोफिली. आणि जे काही क्रॉप प्लांट्स असतात, इम्पॉर्टंट क्रॉप प्लांट्स असतात, त्यांच्यामध्ये जनरली अशाच पद्धतीचे विंड पॉलिनेशन होत असतं. फॉर एक्झाम्पल व्हीट, कॉर्न, बार्ली, ओट्स एक्सेट्रा. ठीक आहे. जनरली ज्या प्लांट्समध्ये विंड पॉलिनेशन होतं ते फ्लावर्स कसे असतात बघूया. ठीक आहे. त्या प्लांटचे फ्लावर्स कसे असतात ते बघूया. तर बघा, ते फ्लावर्स जे आहेत हे जनरली कलरलेस असतात, ओडरलेस असतात आणि नेक्टरलेस असतात. ठीक आहे. अर्थात बघा, सेल्फ पॉलिनेशन तिथे होणार आहे. त्याच्यानंतर विंड पॉलिनेशन थ्रू क्रॉस पॉलिनेशन पण होऊ शकतं. मग अशा वेळेला तिथे कुठल्या बाहेरच्या एजन्सीजची गरज नाही आहे, म्हणजे बायोटिक एजन्सीजची गरज नाही आहे. म्हणून ते फ्लावर जे आहेत ते एकदम सिम्पल स्ट्रक्चर दाखवतात. म्हणजे ते कसे असतात, कलरलेस असतात, फार काही अट्रॅक्टिव्ह कलर त्यांचा नसतो. त्याच्यानंतर ओडरलेस असतात आणि नेक्टरलेस असतात. ठीक आहे. नेक्स्ट वन थिंग बघा, त्यांचे पोलन ग्रेन्स आणि स्टिग्मा यांचे कॅरेक्टरिस्टिक काय आहेत बघूया. जनरली जे काही ॲनेमोफिलस फ्लावर आहेत त्यांचे पोलन ग्रेन्स लाईट वेटेड, स्मॉल, डस्टी, स्मूथ, नॉन स्टिकी आणि अनवेटेबल असतात. म्हणजेच काय, तर पोलन ग्रेन्स अतिशय हलके आहेत, त्यांचा डायमीटर जो आहे हा खूप कमी असतो आणि हे पोलन ग्रेन्स जनरली ड्राय आणि नॉन स्टिकी असतात. ठीक आहे. आणि हे लाईट वेटेड असण्याचं कारण काय आहे, कारण सहज वाऱ्याच्या एका झोतातून त्यांना पुढे जायचं असतं आणि दुसऱ्या फ्लॉवरच्या स्टिग्मावरती जाऊन लँड व्हायचं असतं. सो त्याने लाईट वेटेडच असलं पाहिजे. सो ही सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक आहे पोलन ग्रेन. आता स्टिग्मा कशी असते बघा. स्टिग्मा इज हेअरी, फेदरी और ब्रांच्ड. ठीक आहे. तर स्टिग्मा आहे जी जनरली कुशन लाईक असते. तिचा जो सगळ्यात अप्परमोस्ट पार्ट जो आहे हा जनरली वेल्वेट लाईक असतो. वेल्वेटचं कापड कसं असतं त्या पद्धतीनं
ते कसं असतात, हेरी असतात, फेदरी असतात आणि जनरली ब्रांच असतात. ठीक आहे. जनरली आपलं इबिस्कस फ्लावर जे आहे हे या टाईपचं ॲडॅप्टेशन दाखवतं. आणि लास्ट वन थिंग, दिस प्लांट शोज प्रोडक्शन ऑफ लार्ज अमाऊंट ऑफ पोलन ग्रेन्स. ठीक आहे. विंड पॉलिनेशन होणार आहे. आपल्याला हे माहीत नाही की एका वाऱ्याच्या झोतातून ते पोलन ग्रेन्स कुठंपर्यंत जाऊन पोहोचतील. सो पोलन ग्रेन्स जास्तीत जास्त अमाऊंटमध्ये स्टिग्मावरती जाऊन पोहोचावेत यासाठी हे जे प्लांट्स आहेत हे लार्ज अमाऊंटमध्ये पोलन ग्रेन्स प्रोड्यूस करतात. नेक्स्ट वन जो टाईप आहे तो आहे हायड्रोफिली. ठीक आहे. हायड्रोफिली म्हणजे काय बघा, हायड्रा म्हणजे काय, पाणी, फिली म्हणजे पॉलिनेशन. सोपं आहे. इट इज द मोड ऑफ पॉलिनेशन और ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन थ्रू द एजन्सी ऑफ वॉटर. ठीक आहे. ज्या वेळेला पाण्या थ्रू पॉलिनेशन झालेलं असतं, होत असतं, त्यावेळेला त्याला आपण हायड्रोफिली असं म्हणतो. एक्झाम्पल बघा काय आहे, झूस्टेरा अँड वॅलिसनेरा. आता कॅरेक्टरिस्टिक बघूया. जनरली हायड्रोफिली प्लांट्स थ्रू ते दाखवले जातात. तर पहिली कॅरेक्टरिस्टिक काय आहे बघा, फ्लावर्स आर स्मॉल अँड इनकॉन्शियस. नेक्स्ट वन, नेक्टर्स अँड ओडर आर अब्सेंट. ठीक आहे. फ्लावर जे असतात हे जनरली प्रिमिटिव्ह स्ट्रक्चर दाखवतात आणि खूप छोटे असतात आणि नेक्टर्स आणि ओडर जो आहे हा टोटली अब्सेंट असतो. ॲज वेल ॲज जनरली दे आर कलरलेस. नेक्स्ट वन थिंग बघा, पोलन ग्रेन जे फॉर्म होतात, जे काही ॲक्वॅटिक प्लांट्स असतात, जनरली त्यांचे जे काही पोलन ग्रेन्स असतात हे जनरली लाईट वेटेड असतात आणि त्यांच्याभोवती एक वॅक्स सबस्ट्रेट सिक्रेट झालेला असतो आणि त्यामुळे हे जनरली पाण्यामध्ये कुजत नाहीत, डिकम्पोज होत नाहीत. म्हणून इथे नेक्स्ट वन कॅरेक्टरिस्टिक काय आहे बघा, पाण्यात जरी असले हे प्लांट्स तरी त्यांचे पोलन ग्रेन्स नेहमी वॉटरप्रूफ असतात, अनवेटेबल असतात. नेक्स्ट वन थिंग, स्टिग्मा त्यांची कशी असते बघा, स्टिग्मा इज जनरली लॉंग, स्टिकी अँड अनवेटेबल. ठीक आहे. ही सुद्धा स्टिग्मा जी आहे ती कशी असते, वॉटरप्रूफ असते. याच्याकडून सुद्धा वॅक्सी सबस्ट्रेट सिक्रेट झालेले असतात आणि ज्याच्यामुळे ही जी काही स्टिग्मा आहे ही पाण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जरी आली तरीसुद्धा ही कधीही ओली असत नाही. आता जे काही हायड्रोफिली प्लांट्स आपण बघतो यांच्यामध्ये सुद्धा जनरली पॉलिनेशन आणखी 2 सब टाईपनी डिवाईड होतं. तर ते 2 सब टाईप काय आहेत बघा हायड्रोफिलीचे. फर्स्ट टाईप जो आहे तो आहे इपिहायड्रोफिली आणि दुसरा जो पार्ट आहे तो आहे हायपोहायड्रोफिली. ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इपिहायड्रोफिली म्हणजे काय ते बघूया. तर इपिहायड्रोफिली म्हणजे काय बघा, पॉलिनेशन ऑकर्स ओव्हर द सरफेस ऑफ वॉटर. इथं आपण इपिहायड्रोफिलीची डायग्राम बघतोय बघा. इथं जे काय पॉलिनेशन आहे म्हणजे पोलन ग्रेनचं स्टिग्मावरती जाऊन लँड होणं, ही जी काय प्रोसिजर आहे ही प्रोसिजर कुठे होते तर ओव्हर द सरफेस ऑफ वॉटर. तर वॉटर सरफेस जो आहे त्याच्यावरती ही जी प्रोसिजर आहे ती होणार आहे आणि म्हणून आपण त्याला इपिहायड्रोफिली म्हणतो. आता बघा इथे काय कंडिशन आहे. पोलन ग्रेन्स जे असतात हे पोलन ग्रेन्सची डेन्सिटी जी आहे ही जनरली पाण्याच्या डेन्सिटी इतकीच असते आणि त्यामुळे हे पोलन ग्रेन्स पाण्यावरती इझिली फ्लोट आउट होत असतात. ठीक आहे. आणि त्यानंतर ते काय करतात तर फिमेल प्लांटच्या फ्लॉवरवरती जाऊन लँड होतात, म्हणजे पोलन ग्रेन स्टिग्मावरती जाऊन लँड होतात. अर्थात ही सगळीच्या सगळी प्रोसिजर कुठे होते तर ऑन द सरफेस ऑफ वॉटर. ठीक आहे. आता नेक्स्ट वन जो पॉईंट आहे, टाईप आहे, तो आहे तर हायपोहायड्रोफिली. हायपोहायड्रोफिलीमध्ये पॉलिनेशन कुठे होतं, बिलो द सरफेस ऑफ वॉटर. ठीक आहे. तर इथे जे पोलन ग्रेन्स आहेत यांची डेन्सिटी जनरली जास्त असते आणि त्यामुळे ते काय करतात तर ते पाण्यापेक्षा जास्त हेवी असतात आणि हेवी असल्यामुळे ते पाण्यावरती तरंगत नाहीत. ते कुठे असतात तर इथे मिडल स्टेजमध्ये असतात. जनरली झूस्टेरा म्हणजे सी ग्रास जे आहे हे जनरली सी बेडवरती असतात, तर पाण्याच्या तळाशी असतात एकदम. तर इथे या टाईपचं पॉलिनेशन होतं.
मेल फ्लावरचे जे काही पोलन ग्रेन्स आहेत हे फिमेल फ्लावरच्या स्टिग्मावरती जाऊन लँड होतात. पण ही सगळी प्रोसिजर जी आहे ही कुठे होत असते? बिलो द सरफेस ऑफ वॉटर. आणि म्हणून आपण त्याला काय म्हणतो? हायपोहायड्रोफिली. आता ऑन द बेसिस ऑफ बायोटिक फॅक्टर्स पॉलिनेशनचे परत हे खालचे टाईप पडतात. त्याच्यामध्ये एंटोमोफिली, ऑर्निथोफिली, चिडोपिट्रोफिली हे 3 पार्ट जे आहेत हे आज आपण बघूया. त्याच्यापैकी पहिला जो पार्ट आहे बायोटिक पॉलिनेशनचा तो आहे एंटोमोफिली. आता एंटोमोफिली कशी होते आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत ते आता आपण बघूया. तर एंटोमोफिली मीन्स पॉलिनेशन टेक प्लेस विथ द हेल्प ऑफ इन्सेक्ट्स. ठीक आहे, इन्सेक्ट जे आहेत फॉर एक्झाम्पल बीज, बटरफ्लाईज, त्याच्यानंतर लेडीबग यांच्या थ्रू जे काही पॉलिनेशन होणार आहे प्लांट्समध्ये त्यांना आपण एंटोमोफिली असं म्हणतो. आता जे काही एंटोमोफिलस प्लांट आहेत त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक काय आहेत ते आता आपण बघूया. तर फर्स्ट वन कॅरेक्टरिस्टिक जी आहे ती काय आहे बघा. दे आर जनरली शोई अँड ब्राईट इन कलर. ठीक आहे, इन्सेक्टला अट्रॅक्ट करण्यासाठी ते कसे असतात? ब्राईट कलरमध्ये असतात. त्यांना स्पेसिफिक असा स्मेल असतो. ते शोई असतात, खूप छान दिसत असतात. ठीक आहे, नेक्स्ट वन बघा पोलन ग्रेन्स कसे असतात त्यांचे. तर त्यांचे पोलन ग्रेन्स जनरली हेवी असतात. त्याच्यानंतर ऑइली स्टिकी असतात. त्यांच्याकडून एक स्टिकी सबस्ट्रेट सिक्रेट झालेला असतो. आणि नेक्स्ट वन थिंग, सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग अशी, तर एंटोमोफिलस प्लांट जे आहेत त्यांचे पोलन ग्रेन्स हेवी असतात. हे जनरली विंड थ्रू इकडे तिकडे पसरू शकत नाहीत कारण त्यांचे जे काही वेट आहे ते थोडंफार जास्त असतं. स्टिग्मा जनरली कशी असते? तर स्टिकी असते, कुशन लाईक असते. नेक्स्ट वन थिंग बघा, एक्झाम्पल आपल्याला त्यांनी सांगितले आहे तर आहे युका प्लांट. युका प्लांटमध्ये जनरली अशा टाईपच्या कॅरेक्टरिस्टिक इझिली दिसून येतात. नेक्स्ट वन सनफ्लॉवर प्लांट. ठीक आहे, आता बघा इथे एक इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक आपल्याला लास्ट वन सांगितली आहे. सनफ्लॉवर प्रोव्हाइड सेफ प्लेस टू इन्सेक्ट फॉर लाईंग एग्स. ठीक आहे, काही फ्लावर्स जे असतात ते काय करतात तर इन्सेक्टना एक स्पेसिफिक स्पेस प्रोव्हाइड करतात जेणेकरून ते तिथे इझिली एग लाय करू शकतील. इथे तुम्हाला 2 इमेज दाखवलेत बघा. तर इथे बी थ्रू आणि इथे बटरफ्लाय थ्रू पॉलिनेशन सुरू आहे. म्हणजेच काय करतात तर हे इन्सेक्ट स्वतःच्या बॉडीवरती काय करतात तर पोलन ग्रेन स्टिक करतात. ठीक आहे, अर्थात ते पर्पजफुली करत नाहीत, त्यांचं बॉडी स्ट्रक्चर त्या पद्धतीनं डिझाईन झालेलं असतं. तर पोलन ग्रेन्स त्यांच्या सगळ्या बॉडीवरती चिकटतात आणि ज्या वेळेला हे दुसऱ्या फ्लावरवरती जाऊन लँड होतात त्यावेळेला हे पोलन ग्रेन स्टिग्मावरती ॲटोमॅटिकली रुजू होतात. ठीक आहे, नेक्स्ट वन जो टाईप आहे तो आहे ऑर्निथोफिली. ऑर्निथोफिली म्हणजे काय बघा, द पॉलिनेशन टेक प्लेस विथ द हेल्प ऑफ बर्ड्स. ज्या वेळेला बर्ड्सकडून पॉलिनेशन होतं त्यावेळेला आपण त्यांना काय म्हणतो तर ऑर्निथोफिली. जनरली जे बर्ड छोटे असतात आणि त्यांची चोच जी आहे बिग जी आहे ती छोटीशी थोडी मोठी असते, अशा वेळेला हे जे काही बर्ड्स असतात ते ऑर्निथोफिलीसाठी कपॅबल असतात. फॉर एक्झाम्पल हेमिंग बर्ड. आता ऑर्निथोफिली दाखवणारे जे प्लांट्स आहेत त्यांच्या असे स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक काय असतात ते आता आपण बघूया. फर्स्ट वन थिंग, दे आर ब्राईट इन कलर लाईक रेड, ऑरेंज, येलो, ब्ल्यू. जनरली हा कलर त्यांनी बर्ड्सना अट्रॅक्ट करण्यासाठीच तयार केलेला असतो इव्होल्युशनच्या प्रोसिजरमध्ये. नेक्स्ट वन थिंग काय असतं बघा, फ्लावर पार्ट्स आर कॉमनली लेदरी. जनरली जे काही फ्लावर्स असतात हे जनरली स्ट्रॉंग असतात. त्यांच्या पेटल्स आणि सेपल्स जे आहेत ते जनरली स्ट्रॉंग असतात जेणेकरून बर्ड्स ज्या वेळेला त्यांचे इन्सेक्ट किंवा नेक्टर घेत असतात फूड पर्पजसाठी त्यावेळेला तो जो काही फ्लोरल स्ट्रक्चर आहे ते डिस्टर्ब होऊ नये यासाठी त्यांनी डेलिकेट असून चालत नाही. तर त्यांनी कसं असावं लागतं, स्ट्रॉंग असावं लागतं. त्यासाठी कॉमनली जे त्यांचे फ्लावर्स आहेत ते लेदरी असतात. नेक्स्ट वन थिंग, त्यांच्याकडे जो काही त्या फ्लावरकडे जो काही ओडर असतो हा जनरली खूप सॉफ्ट असतो किंवा टोटली ॲब्सेंट असतो. सो ऑर्निथोफिली म्हणजे काय तर पॉलिनेशन टेक प्लेस विथ द हेल्प ऑफ बर्ड्स. तर नेक्स्ट वन जो टाईप आहे तो आहे चिरोपेट्रोफिली.
means when the pollination take place with the help of bat, then it is known as chirophytrophily. तर बॅटच्या बऱ्याचशा स्पेसीस ह्या व्हेजिटेरियन असतात, ज्या रात्री बाहेर पडतात आणि त्यानंतर नेक्टर थ्रू त्यांचं फूड मटेरियल त्या कलेक्ट करत असतात. तर यांच्या थ्रू ज्या वेळेला पॉलिनेशन होतं त्यावेळेला त्याला आपण म्हणतो चिरोपेट्रोफिली. तर इथे बघा, चिरोपेट्रोफिलीचे काही एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेत. तर कदम प्लांट आहे, ड्युरिओ प्लांट आहेत. हे जनरली काय होतात तर इव्हिनिंगला किंवा नाईटला ओपन होतात, ठीक आहे. आणि जेणेकरून बॅट जे आहे ते रात्रीच बाहेर पडतात. त्यांचं बॉडी क्लॉक जनरली रात्री स्टार्ट होतं. तर अशा वेळेला हे बॅट जे आहे ते तिथंपर्यंत येतात आणि त्यांच्याकडून न कळत पॉलिनेशन केलं जातं. आता हे जे प्लांट्स आहेत जनरली ज्यांच्याकडे चिरोपेट्रोफिली होते, या प्लांटचे काही कॅरेक्टरिस्टिक आहेत. काय आहेत बघा. तर फर्स्ट वन, फ्लावर्स आर फ्रीली एक्सपोज्ड अँड लार्ज. ठीक आहे. तर फ्लावरची जी पोझिशन आहे ही जनरली अपेक्स साईडला असते, जेणेकरून ते बॅटला सहज दिसावेत. आणि जे काही फ्लावर्स आहेत हे जनरली मोठे असतात. अर्थात स्पेसेस वाईज वेगवेगळे असू शकते त्यांची साईज आणि शेप, पण जनरली ते कसे असतात, ब्राईट कलरमध्ये असतात, व्हाईट कलरमध्ये असतात, जेणेकरून ते रात्री सहज दिसतील. त्यांची पोझिशन सगळ्यात वरच्या बाजूला असते आणि त्याचबरोबर ते थोडेसे मोठेसुद्धा असतात, फार छोटे नसतात. नेक्स्ट वन थिंग, फ्लावर्स ओपन इन द इव्हिनिंग. अर्थात बॅट रात्रीच बाहेर पडतात, तर त्या फ्लावरनी सकाळी उमलून काहीच उपयोग होणार नाही. तर ते रात्री ओपन होतात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक, फ्लॉवर गिव्ह ऑफ अ स्ट्रॉंग सेंट. ठीक आहे. रात्री बऱ्याचदा ही फ्लावर्स दिसत नाहीत, तर अशा वेळेला त्यांच्याकडून एक स्ट्रॉंग सेंट प्रोड्यूस केला जातो, स्ट्रॉंग ऑर्डर प्रोड्यूस केला जातो, जेणेकरून त्या वासांनी बॅट तिथंपर्यंत जाऊन अट्रॅक्ट व्हावेत. ठीक आहे. तर ह्या काही इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक आहेत चिरोपेट्रोफिलियस प्लांटच्या. आता नेक्स्ट लेक्चरला आपण राहिलेले 2 पॉलिनेशनचे टाईप बघूया आणि त्यानंतर आपण नेक्स्ट पार्ट बघूया, तो आहे आउटब्रीडिंग डिव्हायसेस. सो हा झालेला पार्ट जो आहे तो सगळ्यांनी नीट वाचायचा आहे. तर चला आता आपण उद्या भेटूया. बाय.